काल दिनांक 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कॉलनी परिसरामध्ये एका महिलेची मंगळसूत्र सोन्याची चेन स्नॅचिंग केल्याबाबतचा मेसेज संपूर्ण शहरामध्ये पास झाला। त्या अनुषंगाने यापूर्वीच माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे यांनी शहरामध्ये व तसेच इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या प्रकारे चेन स्नॅचिंग होतात, बतावणीचे गुन्हे घडतात, तर त्यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार अधिकारी यांना शहरामध्ये पेट्रोलिंग करण्याबाबत आदेशित केलेले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना सुद्धा ही माहिती प्राप्त झाली। त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेतील आमचे सर्व अंमलदार, त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी PSI श्री अमरजित मोरे, पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनचे हवालदार साठे, पोलीस कॉन्स्टेबल किरण साळवे या सर्वांनी शहराच्या बाहेर जाणारे जे मार्ग होते ते मार्ग या सर्व अंमलदारांनी दोन अंमलदार एका गाडीवर असे ब्लॉक केले आणि संशयास्पद फिरणारी गाडी आणि फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एक संशयास्पद गाडी आम्हाला दिसून आली। त्यानंतर 2 गाड्यांनी आपल्या पोलिसांच्या त्यांचा पाठलाग सुरू केला आणि पाठलाग त्यांच्या लक्षात आल्यानंतर की पोलीस आपला पाठलाग करतायत, त्यांनी त्यांचा गाडीचा स्पीड वाढवला व शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांनी ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते। परंतु आपण आधीच नियोजनबद्ध पद्धतीने शहरातून बाहेर जाणारे मार्ग ब्लॉक केल्यामुळे त्यांना शहराच्या बाहेर जाता आलं नाही व एका ठिकाणी गिंदोळिया चौकाच्या जवळ त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे 2 अंमलदार राहुल गिरी आणि हर्षल चौधरी हे पोलीस आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांचा जीव घेई या अनुषंगाने त्यांच्या अंगावर त्यांनी गाडी घातली। त्यामध्ये दोन्हीही अंमलदार जखमी झाले, परंतु अशा परिस्थितीतही त्यांनी त्यातल्या एका आरोपीला ताब्यात घेतले। दुसरा आरोपी त्याच वेळी पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला, परंतु पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे व त्यांच्याबरोबर धर्मेंद्र मोहिते शेंडे, प्रशांत चौधरी, कमलेश सूर्यवंशी, चेतन बोरसे यांनी त्याचा पाठलाग केला आणि त्या दुसऱ्या आरोपीला सुद्धा त्यांनी ताब्यात घेतलं। बोली खानदेश मराठी न्यूज।